पाहतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक नागेश हातामध्ये सोपवलं गेलंय. 40+ मास्टरचे आजच्या दिवसातील सामने अतिशय चांगले सामने आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर शेलगर संघानं बाजी मारली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये नौपाडा 40+ संघानं खारकोपर संघाला घरच्या मैदानावरती मात्र पराभूत केलं. तदनंतर हा सामना आपल्या समोर आलाय. सामन्याला होते सुरुवात. नक्कीच पंचांचा इशारा येतोय, ग्रीन सिग्नल. आणि सामन्याला होते सुरुवात. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील नागेश पाटील ऑन द मार्क. सचिन साठी हा पहिलाच चेंडू. नक्कीच टप्पा पडल्यानंतर सर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय चेंडू. डॉट चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. पहिल्याच चेंडूवरती मात्र गोलंदाज नागेश पाटील वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी ठरलाय. डॉट चेंडू आलाय. पूर्वार्धाला सुरुवात झाली आपण पाहतोय आणि चांगल्या रीतीने गोलंदाजी हाताळत असताना आतापर्यंत आपण पाहतोय नागेश पाटील. पहिलाच चेंडू निर्धाव फेकलाय सचिन घरत यांच्यासाठी. चार षटकांचा हा सामना आपण पाहतोय. नक्कीच जास्तीत जास्त धावसंख्या पूर्वार्धामध्ये जमवण्याचा प्रयत्न केला जाईल या फलंदाजांच्या माध्यमातून. पुढे ससावून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली गेली थर्ड रिझर्व मध्ये. नक्कीच एकदा पळून पूर्ण केली. दुहेरीची प्रयत्न होता. बॅकअप मात्र आला नाहीये. बॅकअप येत असताना नक्कीच दुहेरी धाव ही पूर्ण केली जाते. डायरेक्ट टीचचा प्रयत्न केला तदनंतर मात्र बॅकअप आला नाहीये. बॅकअप येईपर्यंत मात्र दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावेने मात्र सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येला केली जाईल सुरुवात. टोटल धावसंख्या आपण पाहतोय धावपटलावरती 2 धावा येत असताना आपण पाहतोय गोलंदाज नागेश पाटील. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिला चेंडू निधाव तदनंतर मात्र नक्कीच दुहेरी धाव धावपटलावरती ऍड केली जाईल. गोलंदाज नागेश पाटील पुढे ससावून खेळत असताना हा मात्र इनसाइड आउटचा चांगला देखणा फटका, रुबाबदार फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स सीमारेषे पार चौकार. अतिशय चांगला फटका सचिन घरत यांच्या माध्यमातून आपण पाहिला. पॉइंटच्या डोक्यावर अतिशय नेत्रदीपक असा फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका चौकार मात्र मिळवून देईल तो शेलगर संघाला. टोटल धावसंख्या आपण पाहतोय चौकाराच्या सहाय्यानं 6 धावसंख्या धावपटलावरती लगावल्या जातील. पहिलं षटक नागेश याच्यावरती मात्र आता हल्ला चढवला जातोय चौकारानं. परत एकदा नक्कीच शफल झाले तिथून मात्र अक्रॉस द बॅट आणि फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅकचा दुसरा चौकार येतोय. डीजे आपण पाहतोय नक्कीच बॅक टू बॅकचा दुसरा चौकार आलाय. इथून मात्र बॅट तलपली जाते ती फलंदाज सचिन घरत यांची. अतिशय चांगली फलंदाजी होत असताना मात्र आपण पाहतोय पूर्वार्धामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती वर्चस्व निर्माण केलं होतं गोलंदाजानं. तदनंतर मात्र समाचार घेतलाय खऱ्या अर्थानं या फलंदाजांनी. परत एकदा पुढे ससावून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तद्वर मात्र नक्कीच 1 धाव मिळवली जाईल. एका धावने संघ मात्र पुढे सरके. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 11 या धावसंख्येवरती पोहोचलाय तो महेशफोर्ट शेलगर 40+ संघ. शेवटचा 1 चेंडू बाकी असेल. स्ट्राईक एंडवरती येतील सचिन भगत. सलामीला आलेल्या सचिन भगत स्ट्राईक एंडवरती येते. इथून मात्र स्लोअर रन पाहायला मिळाला. एका षटकाच्या समाप्ती अखेर आपण धावसंख्या पाहतोय शेलगर 40+ संघाची 11 धावसंख्या धावपटलावरती असताना अजूनही कोणताही गडी बाद झाला नाही. ही मात्र जमेची बाजू असेल शेलगर संघासाठी. उर्वरित 18 चेंडूंमध्ये किती धावसंख्या जमवल्या जातील नक्कीच 50+ स्कोर किंवा 50+ धावसंख्या झाली तर नक्कीच फायटिंग मुकाबला पाहायला मिळेल. हा यातील मात्र शंका नाही आहे. कारण का जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये नौपाडा संघानं प्रथम फलंदाजी करत असताना 48 धावसंख्येचं आव्हान दिलं होतं. ते मात्र पार करू शकला नाही खारकोपर 40+ संघ. तदनंतर मात्र ह्या लढतीमध्ये आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल जिंकला त्यांनी, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तदनंतर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय
ते महेश फोर्टच शेलकर 40+ संघाला आणि इथून मात्र सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 11. पहिल्या षटकाच्या समर्थक स्कोर कार्ड आहे तो 11 वरती. गोलंदाज येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. उमेश जाधव याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. सचिन घरसाठी हा चेंडू नक्कीच कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तद्वर मात्र दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथून मात्र फलंदाज होईल बाद. सचिन भगत मात्र येतील तंबूच्या आश्रयाला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूवरती मात्र नक्कीच रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली आहे. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 12. या धावसंख्येवरती ही आलेली रनआउटची विकेट. उमेश हा चेंडू नक्कीच लोअर फुल टॉस होता खेळून काढलाय. परत एकदा कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने मिड ऑन ट्रिक झोन मध्ये नक्कीच एक सिंगल अर्जित केली जाईल. त्यानंतर मात्र दुहेरीचा प्रयत्न. परत एकदा डायरेक्ट हिट झाली होती परंतु 2 धावा मिळतील या चेंडूवरती. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सलामी आलेले फलंदाज सचिन घरत 2 चौकाराने खेळतायत ते आपण पाहतोय. 11 या धावसंख्येवरती. 14 या धावसंख्येवरती माफ करा. धावसंख्या टोटल ही आहे आपण पाहतोय 14. मुलाचा वाटा या धावसंख्येमध्ये देत असताना सचिनजी घरत परत एकदा शफल केल्याचा प्रयत्न केला गेला परंतु नक्कीच बॅट चेंडूचा संपर्क झाला नाहीये. बॅट कटनं नक्कीच ही धाव आली आहे. 1 धाव अर्जित केली तर टोटल धावसंख्या आपण पाहतोय 15 धावसंख्या. वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्या आपण पाहतोय शेलघर संघाची 15. आतापर्यंत नक्कीच या धावसंख्येमध्ये सिंहाचा वाटा कोणाचा राहिलाय तर सचिनजी घरत यांचा आपण पाहतोय. आदरणीय व्यक्तिमत्व शेलघर गावचे. तदनंतर मात्र त्यांचा क्रिकेट या खेळाकडे नक्कीच चांगलं लक्ष आहे. पण पाहतोय परत एकदा नक्कीच ही झेल मात्र उडाला गेलाय. थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पकडतोय हा झेल. इथून मात्र संपेल फलंदाज समीर भगत यांचा खेळ. ते समीर मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतत असताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले संदेश म्हात्रे. प्रत्येक आपण पाहतोय पहिल्या गड्यापासून सगळ्यांची नावं सन सुरू होणार आहेत. सचिन घरत, सचिन भगत, समीर भगत. तदनंतर मात्र आलेत संदेश म्हात्रे. 4ही फलंदाज स या अक्षराने सुरू होणार आहेत. गोलंदाज मात्र आहे तो आपण पाहतोय उमेश जाधव. मात्र परत एकदा फुल टॉस चेंडू होता. स्वतः गोलंदाज नक्कीच झेल पर्यंत येण्याचा प्रयत्न केला. चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात नक्कीच तिसऱ्या धावेचा प्रयत्नही सफलरित्या पूर्ण केलाय. पहा काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. कुठेतरी नक्कीच जेव्हा कालपर्यंत सामने होते नक्कीच आपण पाहिलं तर एका सामन्यामध्ये फक्त 4 धावसंख्या पळून काढल्या. तदनंतर आपण पाहतोय या सामन्यामध्ये कुठेतरी वाटतंय की 40+ सामने चालू आहेत परंतु 3 धावत असताना मात्र कोणतीही दमचक नाही आहे. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आपण पाहतोय. आणि या 3 धावाच्या सहाय्याने नक्कीच धावसंख्या पुढे सरकेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 18 धावसंख्या धावपटलावरती. एक चेंडूचा खेळ बाकी असेल. लगेचच या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानामध्ये पाहू.
गोलंदाज उमेश जाधव. सचिन गरत यांच्यासाठी परत एकदा बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता, परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू आलाय, डॉट चेंडूची सांगता झाली. 2 षटकांचा वाजवी खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या धावपटलावरती 18 धावसंख्या धावपटलावरती असताना चला ड्रिंक्स ब्रेक संपल्यानंतर मात्र स्पीडअप करायचं आहे. पण पाहतोय तिसरं षटक अजित मात्रे यांच्या हातामध्ये सोपवलं जाते. धावसंख्यामध्ये धावपटलावरती असताना 18. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय नौपाडा आणि शेलगर या दोन संघादरम्यान ही लढत आजच्या दिवसातील तिसरी लढत आपण पाहतोय. संदेश मात्रे मधला स्ट्राईक एंडवरती संदेशसाठी हा चेंडू नक्कीच त्रिफला उद्ध्वस्त करून जाणार हा चेंडू होता. इथून मात्र नक्कीच परतावं लागेल संदेश मात्रे यांना. अठरा या धावसंख्येवरती मात्र तिसरा हादरा बसलाय तो शेलगर 40+ संघाला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील प्रवीण भगत. 18 या धावसंख्येवरती मात्र गडी बाद झालाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये प्रवीण भगत मैदानामध्ये येत असताना अजित म्हात्रे यांना मात्र पहिल्याच चेंडूवरती मिळाली ही सफलता. नक्कीच धावसंख्येला मात्र रोख लगावला जातोय. धावसंख्या आहे ती 18. आपण विचार करत होतो पहिल्या षटकामध्ये नक्कीच सचिन गरत यांच्या फटकेबाजी पाहायला मिळाली. तदनंतर मात्र धावसंख्येला मात्र रोख लगावला गेलाय तो गोलंदाजांच्या माध्यमातून. परत एकदा नक्कीच चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्वतः गोलंदाज झेल खाली आले तर 4th अटेम्प्ट मध्ये मात्र चांगला उत्कृष्ट दर्जाचा झेल मात्र टिपला जातोय तो गोलंदाज अजित म्हात्रे यांच्या माध्यमातून. फलंदाज होतील बाद नक्कीच प्रवीण भगत. अतिशय चांगला झेल आपण पाहिलात स्वतः फॉलो थ्रो मध्ये. 4थ्या अटेम्प्ट मध्ये मात्र नक्कीच चेंडू उडाला होता तर 4थ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पूर्ण केला गेला आणि प्रवीण भगतला मात्र माघारी परतवलंय. आल्या पावली मात्र माघारी जातोय. शून्यावरती बाद होऊन प्रवीण भगत मात्र तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत अशोक भगत. धावसंख्या आपण पाहतोय 18 या धावसंख्येवरती आणखीन एक फलंदाज बाद झालाय. तदनंतर आपण पाहतोय गोलंदाज अजित म्हात्रे यांची ही गोलंदाजी. तिसरा चेंडू निर्धावालाय. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय आणि तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातील मात्र निर्धाव येत असताना अतिशय चांगली गोलंदाजी नौपाडा संघाकडून. धावसंख्येला मात्र रोख लगावण्याचं काम या गोलंदाजांच्या माध्यमातून झालंय. अतिशय चांगली अचूक टप्प्यावरची भेदक गोलंदाजी होत असताना इथून मात्र परत एकदा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील तद्वर मात्र एक सिंगल ॲड केली जाईल. अजूनही नक्कीच जोपर्यंत शेलगर 40+ संघाचे सचिन गरत मैदानावरती असतील
नक्कीच शेलगर संघाला अपेक्षा असतील मोठ्या फटक्यांची, सुस्थितीमध्ये जाण्याचा नक्कीच मार्ग मोकळा असेल सचिन घरत यांच्या माध्यमातून, परंतु त्यांची बॅट आतापर्यंत तलपली त्या रीतीने तलपेल का ते मात्र पाहणं नक्कीच. अजित मध्ये हा चेंडू पुढे सरसावून खेळलाय, चांगला फटका आला, इथून मात्र बॉलर बॅक टू द ड्राईव्ह, जातोय चेंडू सीमारेषा पलीकडे, 2 टप्प्यांनी ओलांडतोय सीमारेषा, येतोय हात चौकार. धावसंख्या 4 न पुढे सरकते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 23 धावसंख्या धावपटलावरती असताना शेलगर 40+ संघाची अतिशय चांगली फलंदाजी, आतापर्यंत तिसरा चौकार ज्यांच्या माध्यमातून खेळलाय ते फलंदाज आपण पाहतोय सचिन घरत यांना स्ट्राईक एंडवरती. अजित मध्ये यांच्यावरती मात्र हल्ला चढवला गेला, इथून मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय, सिंगल मात्र ऍड केली जाईल. नक्कीच षटक समाप्त होईल. तिसरं 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या टोटल आपण पाहतोय 24 या आकड्यावरती. 8च्या सरीसरीनं मात्र धावसंख्या जमवल्या गेल्या त्या शेलगर 40+ संघाकडून. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि चला लगेच स्पीडअप करायचंय, कोणती टीम मीटिंग न घेता मात्र सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना ही विनंती असेल स्पीडअप करून घ्यायचं आहे, लगेचच बराचसा उशीर या सामन्याला झालाय. आणि विनंती असेल करावे 40+ मास्टर संघ आणि उर्वे 40+ मास्टर संघ, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस विनसाठी रिपोर्टिंग करायचं आहे समालोचन कक्षाशी. करावे 40+ आणि उर्वे 40+. चौथं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, निर्णायक षटक. उर्वरित 6 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय राजा जाधव, या गोलंदाजाच्या खांद्यावरती मात्र ही जबाबदारी दिली गेली आहे. 2-4 पावलांचा रनअप, स्लोअर वनची ही गोलंदाजी आपण पाहतोय, स्पिन पद्धतीची गोलंदाजी. इनस्विंगचा हा चेंडू सचिन घरत यांना शफल होऊन खेळायचा होता, परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही, निर्धाव चेंडूची सांगता झाली, डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू डॉट फेकल्यानंतर मात्र आत्मविश्वास वाढला असेल या गोलंदाजाचा. परत एकदा नक्कीच पण फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पळून पूर्ण केले, दुहेरीचा प्रयत्न, थ्रो येईपर्यंत नक्कीच 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. अक्षरच्या डोल्याच्या समोरून चित्याच्या चपलाईनं मात्र ह्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांना नक्कीच संघ पुढे सरकेल. शेलगर 40+ संघ मात्र पोहोचतोय तर 26 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. चौथं षटक मार्गस्थ आहे. या षटकामध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावसंख्या उभारून नक्कीच मोठं टार्गेट सेट केलं जाईल का ते मात्र पाहायचं आहे. डेड बॉल मात्र घोषित केलाय पंचांनी. आपण पाहतोय 2 चेंडू अतिशय उत्कृष्टरित्या फेकले. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर मात्र 2 धावा आल्यात. उर्वरित 4 चेंडूंमध्ये किती धावसंख्या खर्ची करेल हा गोलंदाज आपल्याला पाहतोय. इन स्विंग पद्धतीची गोलंदाजी होते. 3-4 पावलांचा रनअप आपण पाहतोय आणि नक्कीच चेंडू रिलीज करण्याची शैली आपण पाहतोय. परत एकदा पुढे सरसावून केल्याचा प्रयत्न केला गेलाय, मोठा फटका आहे जरूर. क्षेत्ररक्षक मात्र दूरवर आहेत, तद्वर मात्र दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि परत एकदा 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. नक्कीच एकेरी दुहेरीनं मात्र धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं जात आहे. परवार्धामध्ये नक्कीच सचिन घरत यांनी ओळखले, कोणतेही मोठे फटके येत नसताना मात्र एकेरी दुहेरीवर जास्तीत जास्त भर दिला जातोय. आपण पाहतोय धावसंख्या 2 न पुढे सरकली. 28 या धावसंख्येवरती आतापर्यंत शेलगर 40+ मास्टर संघ पोहोचलाय. चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय राजा जाधव यांना गोलंदाजी करत असताना शफल झाले. तिथून मात्र नक्कीच या चेंडूवरती आलाय हा मोठा फटका. बिग 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 षटकार येतोय, फाईन लेगच्या बाहेर येतोय हा षटकार. या षटकाराच्या सहाय्याने मात्र नक्कीच धावसंख्या 6 न पुढे सरसावेल. 34 धावसंख्या धाव फटलावरती येत असताना नक्कीच आपण चौथं षटक सुरू होत असताना चर्चा केली होती सचिन घरत यांच्या फलंदाजीची. जोपर्यंत मैदानावरती असतील तोपर्यंत मात्र नक्कीच अपेक्षा होती आणि ती अपेक्षा मात्र पूर्ण करत असताना सचिन घरत यांना आपण पाहतोय 34 धावसंख्या धाव पटलावरती 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. परत एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता बॉलरनं हेअरला पूर्णपणे ओळखला आणि हा चेंडू मात्र नक्कीच त्या रीतीनं फेकला आणि निधून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. 1 बॉल टू रिमेन्स गो. पहिला सत्र संपण्यासाठी मात्र एका चेंडूची फेकी करण्याची बाकी आपण पाहतोय.
सामना करतील सचिन घरत. इथून मात्र बॅटची कडा उडाली गेली आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र टिपला गेलाय झेल आणि नक्कीच शेवटच्या चेंडूवरती मात्र मिळेल ही एक विकेट, महत्वाची विकेट बाद होतील सचिन घरत आणि 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 24 चेंडूंमध्ये धावसंख्या जमवली गेली ती 34 आणि 24 चेंडूंमध्ये जमवायच्यात नौपाडा संघाला त्या 35-35 धावसंख्या. उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल हे मात्र ऐकण्यासाठी आपण नक्कीच मायक्रोफोनवर आमंत्रित करूया देवजी डाकी सर यांना. तर लगेच चला स्पीडअप करायचं आहे थोडा. नौपाडा संघ आपल्याला ही विनंती असेल सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायचे. फायनल डे आहे आणि नक्कीच अंतिम सत्रामध्ये जात असताना नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये लवकर अंधार होतो. चला जशी या उत्तरार्धाला सुरुवात होईल तसे आपण नक्कीच मायक्रोफोनवर ऐकणार आहात देवजी डाके सर यांना. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. उमेश सरांचा आवाज आपण ऐकलात आणि आता आपण उत्तरार्धाकडे वळणार आहोत. सेकंड हाफ उत्तरार्ध या ठिकाणी चालू होईलच. तत्पूर्वी स्पर्धा आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. 4 दिवसांचा हा दैवित्यमान सोहळा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय आणि त्याचबरोबर वैभव दादा ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या समवेत सर्व संयोजक. दुपारच्या सत्रामध्ये सामना आपण पाहतो. दोन्ही संघ एक मॅच जिंकून आता प्रतिस्पर्धी संघ म्हणून एक उल्वेनोड परिसरातील संघ आपण पाहतोय आणि एक मुंबई विभागामधून. एका बाजूने पाहतो आपण फलंदाजी ज्यांनी स्वीकारली करावे संघ या ठिकाणी उपस्थित आहे आणि उल्वे 40+ संघाचा संघनायक केपी सर. चला या नाणेफेक करण्यासाठी विनंती करतोय. लगेचच आपण या आणि या ठिकाणी टॉस केला जाईल. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. शेलघर 40+ या संघाने 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये धावसंख्या जमवल्यात. अर्थातच 34 आणि 35 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे. 8.50 च्या सरासरीनं 8.75 माफ करा. हा लगेच करेक्शन केलं प्रणय सरांनी. ही गोष्ट खूप आवडते मला कारण प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा या ठिकाणी आपण पाहतोय. टॉस करून घ्या आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतोय. उल्वे संघाचा संघनायक उल्वे 40+ आणि करावे संघाचा संघनायक 40+ उपस्थित या ठिकाणी आहेत. लगेचच आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवा आणि त्याचबरोबर नाणेफेक करायची आहे. उल्वे संघ आपण पाहतोय. चेंडू द्या. चेंडू सुपूर्द करा. बॉल बॉय नवनाथ घरत स्टँड आपण पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेच्या वतीनं तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षक वर्गाचं मी देवडाके आपलं सहर्ष स्वागत करतोय. आमच्या समवेत जोडलेले आहेत. आज 3 समालोचकांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. नेरे विभागातील आणखीन एक दमदार आवाज सागर सर आणि त्याचबरोबर गव्हाण गावाचा आवाज. मागच्या मॅच मध्ये उमेश कोळी सरांचा आवाज आपण ऐकलात. अतिशय चांगलं समालोचन आणि आज चांगला दिवस. खऱ्या अर्थानं 10 जानेवारी मोठा दिवस आहे आज. इतिहासाचा कालखंड आपण जर पाहिला तर ते इतिहासामध्ये सुद्धा नोंद झालेली आहे आणि त्याचबरोबर चित्रपट क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर ऋतिक रोशन याचा वाढदिवस. बऱ्याचशा गोष्टी आहेत आजच्या दिवसामध्ये घडलेल्या आहेत. इतिहास कालखंड. चला टॉस करून घ्या. आयोजकाच्या वतीने विनंती करतोय करावे 40+ आणि त्याचबरोबर दोन्ही संघटना विनंती करतोय आपण या ठिकाणी खाली या. अगदी जी ट्रॉफ्यांची आरस आहे त्याच्या समोर टॉस केला जाईल. 4 षटकांची मॅच असेल याची दखल घ्या प्लीज. नियमावली तुम्हाला सांगितली जाईलच. बॅक टू द क्रिकेट. वळूया मॅच कडे.
टॉस केला जाईल. टेल इट्स अ कॉल. इट इज अ टेल. करावे संघ नाणेफेक जिंकलेले आहे. जशी मॅच संपेल ना तसा निर्णयासहित आपण मैदानाचा ताबा घ्या. बॅक टू द क्रिकेट. वळूया मैदानाकडे. 35 धावसंख्येचं आव्हान. अंपायर सिग्नल. लेट्स प्ले. हिरवा कंदील. पहिला चेंडू हातामध्ये सचिन घरत. ओ काय चेंडू पहा. गती काय दिली होती चेंडूला. पाडल्यानंतर ड्रिप होतोय. विकेट किपरने पहा चेंडू कुठं गॅदर केला. गुड बॉलिंग. चांगली सुरुवात. राईट आर्म ओव्हर द विकेट्सने. समोर मात्र त्याच ताकदीचा खेळाडू आपण पाहतोय. 24 मध्ये 35 बनवायचा होता. एक चेंडू खर्च झालाय. डॉट बॉल आलाय पहिला. दुसरा बॉल समोर टाकला होता. ड्राईव्ह केला बॉल स्ट्रेट टू द फिल्डर. झेल सुटला जातोय. ओ डायरेक्ट हिट पहा. प्रणय सर एकाच खेळाडूला 2 जीवनदान. एकाच चेंडूवर 2 जीवनदान. आणि झेल कुणाचा सोडला. मनोज सारखा खेळाडू ज्याने मागच्या मॅच मध्ये 17 मध्ये 40 बनवल्या होत्या. हो इथे मात्र मला तिसारा परेराची आठवण आली. ती मॅच रोहित शर्माच्या 264 धावा 4 धाव संख्येवर उडालेला झेल. प्रणय सर सर्कल मध्ये झेल सोडला होता. एवढा काय थर्डमॅनच्या रिझन मध्ये तिसारा परारा होता. आणि तिथून मात्र 264 धाव संख्येचा डोंगर उभा करणारा हिटमॅन रोहित शर्मा. परंतु हे डोमेस्टिक लेवलचं क्रिकेट आहे. परंतु त्याच ताकदीची फलंदाजी आज पाहायला मिळेल का हा प्रश्नचिन्ह आता झालाय. सचिन घरत. पल्लू शॉट स्कूप करण्याचा प्रयत्न. रॅम शॉट खेळला होता. यावेळी मात्र लॉंग चेस आहे पहा. अजूनही चेंडू अडवत नाही. पायाने चेंडू अडवला जातोय. एक धाव मात्र आरोग्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाची दमछाक झालेली आहे. त्यांनी म्हटलं की मला सर्कल मध्ये ठेवा. आणि हे महत्वाचं आहे. म्हणून सांगतात प्रॅक्टिसला चला आपण. कारण 40+ मास्टरचे बरेच खेळाडू आपण पाहतो शुक्रवार रविवार आणि बुधवारी हजर नसतात. ओ अक्रॉस द लाईनचा फटका. बिग अपील. मोठी अपील झाली होती. परंतु चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पिचिंग द आउटसाइड ऑफ स्टंप. इम्पॅक्ट बाहेर होता. त्यामुळे पंचांनी इथे मात्र आपण पाहतोय आऊट दिला नाही. LBW ला 3 गोष्टी महत्वाच्या असतात. चेंडू महत्वाचा म्हणजे पिच कुठं झालाय. इम्पॅक्ट स्टंपच्या लाईनला आले का. आणि त्यानंतर मग प्रणय सर विकेट्सला हिट होतोय का. या गोष्टी जुळून आल्या तर कठीण काळाला सामोरं जावं लागतंय. फलंदाजाला अप्परकट काय फटका सजवलाय. वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा. 1 बाउन्स ओव्हर द पॉइंट. चौकार पाहायला मिळतो आपल्याला. वाट पाहिली आपण खऱ्या अर्थानं. वेट केला आणि त्यानंतर मात्र शेट झाला. वाट पाहिली आणि वाट लावली असं म्हणावं लागेल या फटक्यानं. अतिशय चांगला फटका. अपिश या ठिकाणी मात्र फटका पाहायला मिळतोय. इनसाइड सर्कलच्या वरून चौकार. समोर टाकला. ड्राईव्ह केला बॉलला. पुन्हा एकदा खेळाडू परतो. पॉइंटचा खेळाडू चेंडूवर येईल. थोडेसे पुन्हा एकदा फंबल पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाही. गोलंदाजी नक्कीच चांगली या ठिकाणी हाताळली होती. चौकार 1 पाहिला आणि 2 सिंगल. एकूण धावसंख्या षटकामध्ये 9 धावा. 1 षटकाची समाप्ती जी सरासरी हवी होती ना त्यापेक्षाही थोडस 1 पाऊल पुढे चालू आहे असं म्हणावं लागेल. कारण प्रणय सर ज्या ठिकाणी आपण पाहतोय फॉर्मॅट कोणतेही असू द्या. ज्यावेळी तुम्ही चेसिंगला असताना त्यावेळी एकमेव गोष्ट तुम्हाला पुढे जायचं असतं ती म्हणजेच रन रेटने. तुम्ही रन रेट जर तुमचा मॅनेज ठेवलात ना आणि विकेट्स इन हँड राहिली ना तर मात्र मॅच मध्ये तुम्ही इन असता. आणि सध्याच्या घडीला या ठिकाणी थोडंसं का होईना परंतु पारडं जड नवापडा संघाचं आहे. कारण विकेट्स हँड आहेत 10 आणि रन रेटने सुद्धा चाललेले आहेत. कॅल्क्युलेटेड क्रिकेट पाहायला मिळतोय आपल्याला. गुड बॅटिंग. सेन्सेबल क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण आता मात्र विखुरलेलं पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज अशोक येतोय. आणखीन एक जुना जाणता खेळाडू. उजव्या हाताचा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट्सने सुरुवात करेल. फुल टॉस बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट खेळाडू आहेत त्या ठिकाणी. ओ या ठिकाणी पाहतो आपण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक हँडचा खेळाडू अजिबात लेझी क्रिकेट थोडंसं पाहायला मिळालं. कारण त्या ठिकाणी शाळेतली मुलगी दिदी त्या ठिकाणी चालली होती. कदाचित क्षेत्ररक्षकाला वळून पाहिलं पहा दिदीनं.
तिला सुद्धा माहिती नव्हतं की तिच्याकडे चेंडू येतोय, कारण एकच रस्ता आहे तिथून ज्यांची घरं आहेत त्यांचा हा रहिवाट सुद्धा आहे. आणि आज शुक्रवारचा दिवस, त्यामुळे शाळेतली किलबिल सुद्धा पाहायला मिळते आपल्याला आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची रेलच्या सुद्धा पाहायला मिळतो. प्रेक्षक वर्गांचा स्टँड सुद्धा त्याच ठिकाणी आहे. प्रेक्षक वर्गाचा आनंद लुटतात या ठिकाणी. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. स्ट्राईक एंडला खेळाडू पाहतोय. ओ रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल, पंचांचा इशारा येईलच. इट्स अ वाईट बॉल. नशिबाचा आलाय हा चौकार. एकूण धाव मिळतील 5. कीपरने चूक गेली. खऱ्या अर्थानं पहिला फलंदाज बीट झाला, त्यानंतर कीपर बीट झालं. एवढंच नाही तर 2 खेळाडू होते ते सुद्धा बीट झालं. एकूण धावा मिळतील 5. हा वाईटचा चौकार, नशिबाचा पंजा पाहायला मिळतो. धावसंख्या या 5 ने पुढे सरकतील. 16 धावसंख्या. 8.75च्या सरासरीने वाटचाल करताना खेळाडू मात्र आता सेट झालेत. शॉर्ट फॉर्मॅट आहे. सिंगल डबल कडे प्राधान्य दिलं जात आहे. आडव्या बॅटनं फटका सजवलाय. यावेळी मात्र पाहतो आपण इनसाइड एड्स अंपायर सिग्नल्स. बॅटची कडा लागली, आतली कडा घेतली, त्यानंतर मात्र चेंडू बॅकवर्ड स्वेलेगच्या रिझर्व मध्ये अडवला जातोय. सिंगल पाहायला मिळतोय. बरंच काही घडलं या षटकामध्ये. व्हाईट बॉल पाहायला मिळाले आपल्याला. एक चांगला देखणा फटका पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र पॅडल स्वीप केला होता. इनसाइड एज बॉटम एज पाहिली, त्यामुळं नॉट आउट फलंदाज राहिले, सुरक्षित आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर. 35 धावसंख्येचं खऱ्या अर्थानं आव्हान होतं. 24 चेंडू शिल्लक होते. दुसरं षटक प्रगती पथावर. धावसंख्या पाहतो आपण आता मात्र धाव फलकावर बिनबाद 17 धावा. स्ट्राईक एंडला खेळाडू उमेश रिव्हर्स अटेम्प्ट केला जातो. स्विच हिट. गॅप मध्ये बॉल, क्षेत्ररक्षकाने प्रयत्न सुद्धा केला नाही, गिव्ह अप केला आणि इथे मात्र आपण पाहतोय रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून आलेला हा अप्रतिम चौकार. चांगला फटका. लवर फुलटॉस बॉल, त्याला कन्वर्ट केलं फुलटॉस मध्ये आणि मात्र स्विच हिटचा फटका डीप थर्डमॅनच्या रिझर्व मध्ये ठोकलाय चौकार. हे क्षेत्ररक्षण अनपेक्षित आहेत. 38 सर्कलच्या बाहेर तुमचे सगळ्यात बेस्ट फिल्डर ठेवणं गरजेचं असतं प्रणय सर. फॉर्मॅट कोणतेही असू द्या, क्रिकेट तुम्ही 40+ सुद्धा खेळता, तुमचं क्षेत्ररक्षणचा दर्जा नक्कीच उंचावलेला पाहिला, परंतु हा क्षेत्ररक्षण थोडस या ठिकाणी मात्र प्रश्नचिन्ह उभे करणारा पाहायला मिळतो आपल्याला. पुढचा बॉल, आणखीन एक पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट. मोह आवरू शकलो नाही मात्र या ठिकाणी फलंदाज पाहतोय. यावेळी मात्र दिशा बदलली गेली होती. अपस्टंपच्या बाहेर बॉल फेकला होता, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा. या षटकातील असेल शेवटचा बॉल. 2 आहेत, अजूनही 2 चेंडू बाकी आहेत, कारण व्हाईट बॉल फेकला होता एक. 14 मध्ये 14 आता रन बॉल. 18 मध्ये 26 हव्या होत्या, 17 मध्ये 24 हव्या होत्या. ओ आगळा वेगळा फटका सजवला. रॅम शॉट. अजून एक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाकाच्या बाहेर. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप शॉट सिलेक्शन. हा चौकार मात्र विजयाचा आणखीन जवळ नेणारा दमदार फटका पाहायला मिळतोय. मिळतील 4 धावा आणि आता मात्र समीकरण 13 चेंडू 2 षटक 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहेत. एकही विकेट गेला नाही आणि धावा अवघ्या मात्र आता हव्यात फक्त आणि फक्त 10 धावा. 13 मध्ये 10 बनवायच्या आहेत. मागाशी मी म्हटलं होतं प्रणय सर, रिक्वायर्ड रन रेट, ज्या रन रेटने तुम्ही नेहमीच चांगल्या रन रेटने जर जात असाल ना तर एक कॉन्फिडन्स सुद्धा येतो. ओस्लॉक स्वीप. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, गोलंदाजाला संधी आहे. ओ इथे मात्र पहा झेल सुटला जातोय. दुसरी धाव सुद्धा घेतली जाते. गुड बॅटिंग, सेन्सेबल क्रिकेट. या ठिकाणी मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षणाने गोलंदाजाने कॅच अँड बॉलची सुवर्ण संधी होती, संधीचं सोनं झालं नाही. झेल सुटला जातोय भूमिदान. त्याचं प्रत्युत्तर 2 धावसंख्येमध्ये दोन्ही खेळाडूने दिलं. 2 षटकांचा खेळ संपला जातोय. धावसंख्या पाहतो आपण 35चा पाठलाग करताना 12 चेंडू संपलेत. निम्मा टप्पा या ठिकाणी आपण पाहतो संपला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून आणि धाव फलकावर धाव पाहतो आपण 27 धावा. उर्वरित 12 मध्ये अवघ्या 9 धावसंख्येची गरज, 8 धावसंख्येची गरज. 12 मध्ये 8 अजूनही बनवायच्या आहेत. फुलटॉस बॉल, स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ शॉट. काय पॉवर आहे, काय रिस्क पॉवर दाखवली पहा. फुलटॉस बॉल आला ज्या स्पीडने ना त्याच स्पीडनं परत पाठवलाय बॉलला.
कॉर्नरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, परंतु त्यांना प्रेक्षक बांधण्याशिवाय काहीही पर्याय उरला नव्हता. मॅच निसटली जाते. जसं साबण हातातून सटकतो ना घट्ट पकडल्यावर, त्या प्रकारची मॅच हातातून आता निसटत चालली असं म्हणावं लागेल. चेंडू बाकी असतील 11 आणि विजया लेवल नाव स्कोर लेवल झालेला आहे. अवघ्या 1 धावसंख्येची गरज, 10 मध्ये 1 धावसंख्येची अजूनही गरज आहे. विनिंग स्ट्रोक आलेला आहे आणि इथे मात्र वन साइडेड मॅच पाहायला मिळाली. नाराज केलं आज शेलघरच्या खेळाडूंना. फलंदाजी अप्रतिम झाले होते, परंतु एकटा कोणीच मॅच जिंकू शकत नाही तेच पाहायला मिळतोय. वन मॅन शो, 10 विकेट्स इन हँड राखून मॅच जिंकवलेली आहे. अफलातून बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही या दोन खेळाडूंसाठी. अप्रतिम फलंदाजी आणि मात्र मॅच जिंकलेली आहे, सलग दुसरी. चला, नाणेफेक जिंकलेली आहे. करावे संघानं आपला निर्णय जो काय आहे त्या निर्णयासहित मैदानाचा एका बाजूने ताबा घ्या, दुसऱ्या बाजूला लाईनअप करूनच संघांनी हस्त आंदोलन करून घ्या प्लीज. दोन्ही संघ आपण पाहतोय. विजयी संघ, दुसरी विजयी सलामी देतोय संघ मुंबईमधून बिलॉंग करणारा नवापाडा संघ, आणि पराभूत होतोय घरच्या मैदाना अगदी जवळपास शेलघर आपण पाहतोय तो संघ पराभूत होतोय. विजयी आणि पराभूत दोन्ही संघाचं खूप खूप आभार. पोस्ट मॅच मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचतोय. ज्याने शतक हातळलं, दुसरं षटक, त्यामध्ये 7 धावा फक्त खर्च केला, 1 विकेट्स, आणि फलंदाजी करताना नॉट आउट 6 मध्ये 14 बनवल्या. अर्थातच 35 धावसंख्येचा आव्हान जर आपण पाहायला गेलो तर प्रणय सर, त्यामध्ये इकॉनॉमिक स्पेल सुद्धा पाहिला आणि दॅन आफ्टर मॅच विनिंग 1 इनिंग सुद्धा पाहिली. शॉर्ट फॉर्मॅट आहे, त्यामध्ये 2 गोष्टी या महत्वाच्या, त्या दोन्ही कामगिरी चोख बजावला. अष्टपैलू कामगिरी करणारा अर्थातच उमेश जाधव नवापाडा संघाचा स्टार खेळाडू ठरतोय. पोस्ट मॅच मॅन ऑफ द मॅच. चला या प्लीज, सामनावीराचा पुरस्कार करण्यासाठी यायचं आहे आपण. अतिशय चांगली फलंदाजी, पुढचा सामना लगेचच करावे टीम प्लीज, वेळ नाहीये आपल्याकडं. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी या स्टेजवर या. अशोक सर, आपण सुद्धा स्टेजवर या. लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा starcricket.net घर बसल्या प्रेक्षक मायबाप आमच्या समवेत जोडलेले आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. चला या उमेश दादा, मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे. वेल प्लेड, अतिशय चांगली कामगिरी, खेळ आवडला असं टाळ्या व्हायला हरकत नाही. अप्रतिम. पुढच्या फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. फोटो सेशन केलं जात आहे. 40+1 धाव आरोग्यासाठी. वेल प्लेड, चांगली वेळ या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळाली. मॅच चालू होईल. करावे संघ प्लीज लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे, वेळ अजिबात खर्च करू नका. पुन्हा एकदा विनंती करतोय, आज फायनलचा डे आहे करावे टीम, सो प्लीज, कारण थोडासा वेळ घेतला नवापाडा संघानं, लेट